पुढची सीरीज घेऊन आलो. 2-3 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केले, बट आता आपण जे पेंडिंग थिंग्स होतं ते कंप्लीट करणार आहेत. रेस्ट एपीआय क्रूड पार्ट 1 आपण हे कंप्लीट केलं होतं. बेसिकली याच्यामध्ये आपण प्रोजेक्टचा सेटअप करण्यापासून तर नवीन प्रोजेक्ट कसा सेटअप करायचा, काय-काय गोष्टी रिक्वायर्स आहे, काय-काय त्याच्यासाठी प्लगइन लागणार आहे, पूर्णपणे लोड ऑपरेशनचा आपण सीरीज घेऊन आलो. त्याच्यामध्ये आपण टेबल क्रिएट केला, कॉन्फिगरेशन केलं सगळं आणि एक सिंपल एपीआय आपण बनवून बघितलं होतं. तो म्हणजे आपला सिंपल सिलेक्टचा एपीआय. आय होप सगळ्यांनी ते बनवून बघितलं असेल. काही इश्यू असेल याच्यामध्ये, कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल डेटाबेस कनेक्शनसाठी, तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता. आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. प्रॅक्टिकली करून बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आतापर्यंत फक्त एक मेथडवर काम केलं, जे की फक्त सिलेक्ट प्रोसेसवर. आता याचं पुढचं ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं. क्रड म्हणजे आपण डेटा सिलेक्ट करतो, क्रिएट करतो, रीड करतो. 2 ऑपरेशन झाले. आता आपलं अपडेट बाकी आहे, इन्सर्ट बाकी आहे आणि डिलीट बाकी. सो आज आपण इन्सर्ट म्हणजे रेकॉर्ड सेव्ह कसं करायचं त्याच्याकडे आपण बघणार आहे. ठीक आहे. सो चला आपण आपला प्रोजेक्ट ओपन करूया. आपला जो प्रोजेक्ट होता प्रोजेक्टचं नाव आपलं फायनल एपीआय होतं. स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला खूप क्लिअरन्स आतापर्यंत आला असेल, की काय-काय गोष्टी करायच्या. अपडेट आणि सेव्ह करण्यासाठी जास्त मेथडमध्ये चेंज नाही. सिंपल आपण एका कंट्रोलरमध्ये काम करायचं. बाकी सगळं सेटअप झालेलं आहे. त्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल, व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तिथे क्लिअरन्स होऊन जातील. प्रोजेक्टचं स्ट्रक्चर साधारण आपल्याला माहिती आहे. हा पॅकेज आहे आपला. त्याच्यामध्ये आपला हा मेन क्लास पाहिला, जो की मी ते ओपन करतो सिंपल. त्यानंतर आपण एक एंटिटी क्लास बनवला होता. आता एंटिटी क्लास काय असतो, हे ॲट द रेट अनोटेशन्स वगैरे काय असतात, हे सगळं एक्सप्लेनेशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आणि एक कंट्रोलर आपण बनवले होते आणि या कंट्रोलरमध्ये आता सध्या बघितलं तर फक्त एकच मेथड आपण ठेवली होती, तो म्हणजे गेट. म्हणजे व्ह्यू द रेकॉर्ड्स. आणि आपण एक रिपॉझिटरी बनवून ठेवलेला आहे, जो की जेपीए रिपॉझिटरी एक्सटेंड करतो. आता जेपीए रिपॉझिटरीचा पण आपला सेशन झालेला आहे, ते तुम्ही डीपली बघू शकता. ओके. तर साधारण हा एक बेसिक स्ट्रक्चर असतो प्रोजेक्टचा. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेजेबल आहेत. पण ऑलरेडी एक्सटेंड जेपीए रिपॉझिटरी केल्यामुळे इन्सर्ट, अपडेट, डिलीटचे सगळे रेडीमेड फंक्शनॅलिटी आपल्याला अवेलेबल आहेत. फक्त त्यांना आपल्याला वापरायचा असतो. ठीक आहे. आता इथे आपण गेट डेटाचा जसा मेथड बनवला तसाच वेळी आपण इथे एक नवीन मेथड बनवणार आहे. त्या मेथडचं नाव आहे सेव्ह डेटा. म्हणजे मी जस्ट कमेंट देतो, कळण्यासाठी आपल्याला करायचं. ठीक आहे. आता रेस्ट एपीआय सांगताना मी तुम्हाला काही बेसिक 5 मेथड सांगितलं होतं. गेट, पुट, पोस्ट, डेल. गेट म्हणजे व्ह्यूइंग. आता डेटा सेव्ह करायचं म्हणजे आपल्याला इथे एनोटेशन वापरायचं कुठलं, पोस्ट मॅपिंग. ठीक आहे. POST मॅपिंग. एम कॅपिटल आहे. ठीक आहे. आणि एक मेथडचं नाव आपल्याला द्यावं लागेल इथे. जे पण नाव द्यायचं तुम्हाला ते देऊ शकता. सो मी सेव्ह स्टुडंट. सिंपल सेव्ह स्टुडंट करून टाकलं. मॅपिंग. आता आपल्याला एक मेथड बनवायचं आहे. मेथड मेथड कशी बनवतो आपण? पब्लिक UBLIC पब्लिक. मेथडचं नाव तुम्हाला द्यायचं. जे पण तुम्हाला नाव द्यायचं ते नाव देऊ शकतात. पण आपल्याला आता डेटा सेव्ह करायचा आणि तो पण कशाच्या हिशोबाने? आपल्या ज्या एंटिटीचे जेवढे एलिमेंट असतील म्हणजे कंट्रोलरमध्ये तुम्ही जर बघितलं काय-काय गोष्टी आपल्या एंटिटीमध्ये नेम, मोबाईल आणि सिटी या सगळ्या गोष्टी सेव्ह करायच्या. म्हणून इथे आपण कोणता रेकॉर्ड स्टोअर करणार आहे? स्टूड नावाचा एंटिटी. मेथडचं नाव काही पण देऊ शकतात. मी आता सध्या देतो सेव्ह स्टूड. इथपर्यंत ओके. ह्या एंटिटीचा रेकॉर्ड स्टोअर करायचा ह्या मेथडमध्ये. आता इथे कुठले कुठले रेकॉर्ड आपल्याला स्टोअर करायचे? इथे ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण एक सिंगल रेकॉर्ड सुद्धा स्टोअर करू शकतो. बट तो प्रॉपर वे नाहीये. आपण एक डायरेक्टली एक एनोटेशनचा वापर करणार आहे. त्या एनोटेशनचं नाव आहे रिक्वेस्ट बॉडी. REQUE QUEST रिक्वेस्ट बॉडी BODY. ओके. आता हा रिक्वेस्ट बॉडी काय आहे, कसा वर्क करतो ते सगळं मी डिटेलमध्ये सांगेन. रिक्वेस्ट बॉडीचा अर्थ काय? एकाच वेळी जेवढे नंबर्स ऑफ डेटा तुम्हाला स्टोअर करायचे असतील, ते एकाच बॉडीमध्ये सिंगल बॉडीमध्ये व्रॅप करून तो काय करायचं तुम्हाला? इन्सर्ट करायचा आहे. तर कोणता डेटा स्टोअर करायचा आहे? या एंटिटी. ठीक आहे.
दॅट्स ऑल. आता याला आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. सिंपली तुम्ही काय करणार आहे, हे बघा, क्रिएट एनोटेशन रिक्वेस्ट बॉडी. स्पेलिंग चेक करा एनोटेशनचं, REQUEST. हा, डी कॅपिटल आहे त्याचं. याला तुम्ही काय करू शकता इथे, हा, रिटर्न करावं लागेल. ठीक आहे. हा मेथड जो रिटर्न करणार, RETURN, रिटर्न. रिटर्न काय करायचं, बिल्ट इन मेथड्स. पण रिपोजिटरीचा ऑब्जेक्ट ऑलरेडी बनवलेला आहे, रेपो डॉट. आता तुम्ही काय करणार आहे, सेव्ह डेटा सेव्ह करायचा आपल्याला. आणि कुठल्या कशामध्ये डेटा, एस मध्ये येणार आहे. बस. बघा काय केलं आपण, सिम्पली काय केलेलं आहे, एक पोस्ट मॅपिंग नावाचं मेथड बनवले, जो की रेस्टचा जो प्रिन्सिपलच आहे. मेथडचं नाव सेव्ह डेटा. ह्या एंटिटीचा डेटा स्टोअर करायचा या मेथडमध्ये. त्याच्यात आपण डायरेक्ट रिक्वेस्ट बॉडी पाठवणार आहेत, म्हणजे एकाच वेळी याच्यातले सगळे ऑब्जेक्ट ऍट अ टाइम आपण काय करून देणार आहे, पास करून देणार आहे. आणि रेपो डॉट सेव्हच्या मेथडने काय होऊन जाईल, डेटा तुमचा सेव्ह होऊन जाणार. आधी याला रन करून बघू, मग आपण अपडेट अँड डिलीट कडे जाऊया. सिम्पली रन कसं करायचं हे माहिती तुम्हाला, इथपर्यंत यायचं. मेन मेथडला यायचे, राईट क्लिक करायचे, रन ॲज स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. सो इट इज अप अँड रनिंग. हा ग्रीन बॅकग्राऊंडला ग्रीन कलर झाला की तुम्हाला समजायचं की तुमचा आता सर्व्हर रनिंग मोडमध्ये आहे. असे तुम्ही खाली प्रोसेस बघू शकता की खूप साऱ्या बिल्ट होत आहे. ओके. ग्रीन टिक झाला म्हणजे ग्रीन बॅकग्राऊंड आला की इट इज अप अँड रनिंग. सो सिम्पली आपण काय जाणार आहे, ब्राउझरला जाणार आहे. आपल्या ब्राउझरला गेल्यानंतर इथे आपण टाईप करू लोकल होस्ट. डिफॉल्ट पोर्ट याचा 8080 असतो. आता इंटरव्ह्यूमध्ये कधी-कधी विचारू शकतात, की इज इट पॉसिबल टू चेंज अ पोर्ट नंबर? सो याचा आन्सर येस आहे. ॲप्लिकेशन प्रॉपर्टीमध्ये जाऊन सर्व्हर डॉट पोर्ट, तुम्हाला जो पोर्ट ठेवायचा तो पोर्ट ठेवू शकता. स्लॅश स्टूड करतो मी. जसं स्टूड केलं, तर सध्या एकच रेकॉर्ड डेटाबेसमध्ये म्हणून हा रेकॉर्ड येतो. येस. रेकॉर्ड आलेले. पण आपल्याला आता रेकॉर्ड काय करायचंय? सेव्ह करायचं. मग सेव्ह करण्यासाठी आपण कुठलं फंक्शन वापरलेले ते? सेव्ह डेटा. सेव्ह स्टूड म्हटलं असेल. आता एक लक्षात घ्या, फक्त जो गेट मॅपिंगचा डेटा आहे तोच ब्राउझरला रन होत असतो. आता तुम्ही डायरेक्टली रेकॉर्ड इथून स्टोअर करणार, कसं पॉसिबल आहे? URL वर तुम्ही डेटा कसा स्टोअर करू शकता? त्याला रिक्वेस्ट बॉडी वगैरे कसे पास करणार आहे? ठीक आहे. तर असे फ्रेमवर्क मध्ये कुठलाही फ्रेमवर्क तुम्हाला असं डायरेक्ट डेटा स्टोअर करायला अलाव करत नाही. हालाकी जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की नॉर्मल काही एपीआय असतात. फॉर एक्झाम्पल आता मी एपीआय दाखवायचं झालं तुम्हाला, की जसं की कुठलाही एपीआय असेल, लॉग इन टेस्टचा वगैरे आहे का? ठीक आहे. तर ह्या ज्या अदर दॅन फ्रेमवर्कमध्ये ज्या गोष्टी बनलेल्या आहेत, तिचे तुम्ही पॅरामीटर वगैरे पास करू शकता URL बेसलाच. पण कुठलाही फ्रेमवर्क तुम्हाला त्या गोष्टी करायला अलाउड करणार नाही. ठीक आहे. मग आता डेटा स्टोअर करायचा आहे, की प्रॉपरली पोस्ट मेथड कळत नाही. ब्राउझरला फक्त गेट मेथड कळते इथे. मग आता पोस्ट मेथड कुठून आणायची, पुट मेथड कुठून आणायची, बॉडी कसं पास करायचं? बॉडी म्हणजे सिम्पली हा एक सिंपल बॉडी. हा बॉडी स्ट्रक्चर. आता हा डेटा आपल्याला ॲट अ टाइम स्टोअर करायचा. मग पोस्ट असेल, गेट असेल, डिलीट असेल, ह्या मेथड टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पोस्टमन नावाचं एक एपीआय टेस्टिंग टूल्स असतो. ठीक आहे. Googleला इझिली तुम्हाला सेटअप्स वगैरे भेटेल. Chromeला कधी-कधी एक्सटेन्शन पण भेटून जातं. सिम्पली तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर इथे तुम्हाला एक कंट्रोल भेटेल एपीआय टेस्टिंगसाठी. ठीक आहे. आतापर्यंत बघा मी खूप साऱ्या एपीआय इथे टेस्ट केलेला आहे. तुम्ही तिथे करू शकता. गेट मेथड इथे पण सुद्धा तो वर्क होईल ॲज इट इज. आलं? आणि तुम्ही इथे बघू शकता राइट साइडला ना खूप साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्या मेथड दिलेल्या आहेत. गेट, पोस्ट, पुट, डिलीट्स वगैरे समथिंग. ठीक आहे. प्लस तुम्हाला रिक्वेस्ट बॉडी जी पास करायची ती बॉडी सुद्धा इथे तुम्हाला देऊन टाकलेली आहे. अजून काय पाहिजे? सगळ्याच गोष्टी इथे आलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण रेकॉर्ड सेव्ह करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी आपला जो मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे, सॉरी, मेथडचं नाव आपलं काय आहे? बघून घ्या एकदा. सेव्ह स्टुडंट्स. याला कॉपी करा. पोस्टमॅनला जा, इथे पेस्ट करा. मेथड रेकॉर्ड काय-काय स्टोअर करायचं आपल्याला? सिटी, मोबाईल नेम, सेम सिटी, मोबाईल नेम ठेवतो मी. ठीक आहे. जे फील्ड आहे ते चेक करा. इव्हन दो आपण डेटाबेसला पण जाऊन चेक करू शकतो. आपल्या डेटाबेसचं नाव सध्या आहे एस-बी-आय नावाचं डेटाबेस. त्याच्यामध्ये आपण एक टेबल बनवलेलं आहे. त्या टेबलचं नाव जे आहे, टेबलमध्ये गेल्यानंतर इथे स्टुड नावाचं.
राईट क्लिक करा, क्वेरी टूल्स, इथे जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता कोणते कोणते रेकॉर्ड आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम काय स्टुड आलं, होऊन गेलं, स्टुड आलं, फाईन. हेच रेकॉर्ड तुम्हाला इथे पण दिसतं. आता आपल्याला एक रेकॉर्ड मॅन एपीआय थ्रू इन्सर्ट करायचं. मग आपल्या टेबलमध्ये काय काय फील्ड आहे सध्या बघून घ्या एकदा. टेबलमध्ये पण तेच फील्ड आहे, सिटी, मोबाईल आणि नेम. सिटी, मोबाईल आणि नेम. सो जावा 848 आणि सुरेश. मी हे रेकॉर्ड आता स्टोअर करतो किंवा चेंज करून टाकतो. इथे मी सिटीचं नाव नाशिक करतो. मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू शकतात एनिथिंग, 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि नाव सुरेशच्या ठिकाणी मी रमेश करतो, RAMESH. इथे तुम्ही फक्त म्हणणार आहे सेंड. तसं सेंड केलं तुम्हाला एक एरर आला. तो एरर काय, 405 मेथड नॉट अलाउड, कारण सेव्ह करण्यासाठी कुठला मेथड वापरतो आपण, पोस्ट नाही गेट. आता इथे करा प्रॉपरली. ठीक आहे, रेकॉर्ड इन्सर्टेड. तुम्ही इथे डेटाबेसला येऊन सुद्धा एक्झिक्यूट करू शकतात. नाही बघा, रेकॉर्ड इथे एंटेड झालेला. ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही जर जाऊन बघितलं की इथे सुद्धा तुम्हाला तो रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे. ठीक आहे. ह्या वेळेने आपण रेकॉर्ड सेव्ह करत असतो. ठीक आहे. आता रेकॉर्ड आपल्याला अपडेट करायचंय. अपडेटसाठी जास्त काहीच करायची गरज नाहीये. ॲज इट इज, सगळं ॲज इट इज तुम्ही इथे कॉपी करणार, याला सिंपल इथे जाऊन काय करणार, याला पेस्ट करणार आहे. सेव्ह डेटाच्या ठिकाणी तुम्ही नाव देणार अपडेट डेटा, म्हणजे इथे लेबल आहे, काही पण नाव देऊ शकता तुम्ही, अपडेट डेटा. त्याचं पण नाव UPDT करतो, अपडेट स्टूड. ठीक आहे, UPDT स्टूड. ठीक आहे. फक्त एक चेंज करायचे, पोस्ट मॅपिंगला तुम्ही काय करणार, पुट मॅपिंग करणार आणि याला एनोटेशनला इम्पोर्ट करून घ्या. दोनदा टी झाला, एक पुट मॅप. रेस्ट ऑटोमॅटिकली समजून घेतो की पुढचा अर्थ तुम्हाला रेकॉर्ड अपडेट करायचा आहे, नाही सेव्ह करायचं, बस. बाकी काही चेंज करायची गरज नाहीये. ॲज इट इज एकदा परत व्हेरीफाय करून घ्या, सगळं आपण व्यवस्थित केलंय, पुट मॅपिंग केलेलं आहे. मेथडचं नाव पब्लिक, फक्त मेथडचं नाव चेंज केलं, बाकी ॲज इट इज आहे. ठीक आहे, परफेक्ट. चला याला पण चेक करून बघू. ठीक आहे, पेन रनिंग. आता इथे जाणार आपण. आता रेकॉर्ड अपडेट करायचं असेल तर कोणाचा तरी रेकॉर्ड अपडेट करायचा, जसं आता हा रेकॉर्ड जो आहे, एक काय रेकॉर्ड आयडी 102. तर आपल्याला इथे आयडी द्यावा लागेल. कोणाचा रेकॉर्ड अपडेट करायचा, 102चा है ना. 102चा रेकॉर्ड अपडेट करायचा. मी तिथे नाशिकचा काय करतोय, पुणे, रमेशचा रमेश कुमार करतोय. आता मेथड कुठले, आपलं मेथड वापरायचे तुम्हाला, पुट मेथड. चलो याला सेंड करा इथून. ठीक आहे. आता पुट इज नॉट अलाउड. का बरं पुट इज नॉट अलाउड, कारण मेथडचं नाव काय आपलं, UPDT. UPDT. हे जर नॉर्मल वेब सर्व्हिस असते तर आपल्याला एवढं व्हॅलिडेशन केलं नसतं. ही प्रॉपर काय तुमचं रेस्ट एपी असल्यामुळे सगळे प्रॉपरली, सगळे मेथड तोच पाहिजे, तुमचं URL तोच पाहिजे, पॅरामीटर तोच पाहिजे. ठीक आहे. रन करून बघा आता. बूम, चेंज झालाय. आता तुम्ही इथे रेकॉर्ड काय दिसतं आपल्याला, रमेश आणि नाशिक, पण आता आपण काय केलं, पुणे आणि रमेश कुमार. आलं इथे पुणे आणि काय आलं तुमचं, रमेश कुमार. परफेक्ट. डेटाबेस मध्ये पण चेंजेस बघून घ्या. असं सायमल्टेनियस आता सध्या काय येते आपलं, नाशिक आणि रमेश. जस्ट मी रिफ्रेश करतो, पुणे आणि रमेश कुमार अपडेट झालं. आता राहिलं आपलं लास्ट मेथड. लास्ट मेथड काय, डिलीट मॅपिंग. सो आता डिलीट मॅपिंग थोडंसं चेंज आहे, कारण आता सगळे रेकॉर्ड डिलीट करायचे नाही आपल्याला, कसं पॅरामीटर नुसार डिलीट करायचे. सो ऍट द रेट मी जस्ट कॉपी करतो सिंटॅक्सला, थोडासा वेगळा सिंटॅक्स आहे. इथे आपण फक्त करणार आहे डिलीट मॅपिंग, DELETE. डिलीट मॅपिंग करा. मी याचं नाव देतो डेल स्टूड. ठीक आहे. आता ह्या स्टुडंटला आपल्याला एक आयडी पास करायचं, लक्षात घ्या. ठीक आहे, आयडी पास करायचं. त्याच्यामुळे मी काय झालं, इन्सर्ट प्रेस झालेला. ठीक आहे, स्लॅश मी ते आयडी पास करतो, कर्ली ब्रॅकेट. कारण जो आयडी दिला तो रेकॉर्ड डिलीट करायचा. ठीक आहे, मग पब्लिक
आता इथं कुठल्या एंटिटी वगैरे वापरायचं नाही. आपण सिंपल एक स्ट्रिंग वापरून घेऊ. डेल स्टूड. ठीक आहे. आता रिक्वेस्ट बॉडी पाठवायची नाही आपल्याला. एक सिंगल आयडी पाठवायचं. म्हणून इथे आता दुसऱ्या अॅनोटेशनचा वापर करायचा आपल्याला. त्या अॅनोटेशनचं नाव आहे पाथ व्हेरिएबल. PATH. पाथ व्हेरिएबल. ठीक आहे. आणि तो कशामध्ये आपला कोणत्या टाईपचा आहे? इंटीजर. जो पण असेल तुमचं, किंवा आयडी म्हणा. ओके. आता रेपो डॉट कुठला मेथड वापरायचा आपल्याला? ठीक आहे. रेपो डॉट डिलीट बाय आयडी नावाचं मेथड आहे. रेपो डॉट डिलीट बाय आयडी कुठे दिसतंय का? हा. ओके. याच्यामध्ये तुम्हाला आयडी पास करायचा. दॅट्स ऑल. आधी याला आपण स्ट्रिंग मेथड आहे ना, दिस, आणि रिटर्न करणार. रिटर्न काय करा? डिलीट सक्सेस. DELETSU. डिलीट सक्सेस. सेमिकोलॉन. सिंपल. चलो, आता रेकॉर्ड डिलीट सुद्धा करून बघू. अप अँड रनिंग, काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉपरली वर्किंग आहे. इथे जाणार आपण डेटाबेस API पोस्टिंग टूल्स. मेथड आहे आपलं डिलीट, आणि फंक्शनचं नाव आहे डेल स्टूड. आता थोडस ट्विस्ट आहे इथे. ठीक आहे. इथे बॉडी नाही पास करायचं आपल्याला. बॉडी नाही पास करायचं. पास काय करायचं? स्लॅश आयडी. आयडी काय आता सध्या आपल्याकडे 102. दिस. इथे मेसेज काय आला? डिलीट सक्सेस. दॅट मीन्स रेकॉर्ड इज डिलीटेड सक्सेसफुली. याला रिफ्रेश करा. इथून पण रेकॉर्ड डिलीट झालेला सक्सेसफुली. आणि इवन दो तुम्ही जर डेटाबेस मध्ये जाऊन जरी चेक केलं तर रेकॉर्ड इथून सुद्धा डिलीट झालेलं असेल. ठीक आहे. So basically, we have done the API Spring Boot REST API CRUD operation successfully. Okay. इथपर्यंत तुम्हाला प्रॉपरली करून बघायचे. तुम्ही JPA बेस युजिंग अ JPA बेस CRUD ऑपरेशन परफॉर्म करू शकतात, पण जस्ट बाय डुईंग सिंपल सिंपल थिंग्स. ठीक आहे. प्रोजेक्टचा सेटअप एकदा झाला की तो झाला. त्याच्यामध्ये जास्त चेंजेस नसतात, फक्त तुम्हाला मेथड लिहायचे असतात वेगवेगळे. ठीक आहे. आता हे API आले तरी तुम्हाला खूप गोष्टी जमून जातात याच्यामध्ये. स्प्रिंग बूटच्या रेस्ट API बनवता येतात विथ द हेल्प ऑफ CRUD ऑपरेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण अजून मॉडिफाईड करणार आहेत. बेसिकली तुम्ही जर बघितला की आता हा हा ॲरे आलेला आहे, जेसन ॲरे. इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट इन प्रॉपरली जेसन. बट काही लोकांना ना प्रॉपरली नाव लागतं, की ॲरेचं नाव द्यायचं आहे. किंवा रेकॉर्ड फॉल्स असेल तर स्टेटस 400 द्यायचा आहे. सक्सेस असेल तर 200 द्यायचा आहे. मला थोडं कस्टमायझेशन करावं लागतं. ते कस्टमायझेशन पण आपण बघणार आहे. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण हेही बघणार आहे. हे झाले बिल्ट इन मेथड्स. बट जर मला खूप सारे 3-4 टेबल कंबाईन करायचं आहे, मला क्वेरी बेस API बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला क्वेरी एनोटेशन सुद्धा शिकावं लागेल, जो की आपल्याला जे कस्टमाइज आपण क्वेरी करू विदाउट युजिंग JPA, कस्टमाइज क्वेरी करून आपल्याला तो काय करायचा? रिझल्ट आणायचा, तो पण प्रॉपर जेसन मध्ये. ठीक आहे. त्याही गोष्टी आपण बघणार आहे. होपफुली आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करत आलेल्या त्या तुम्हाला प्रॉपरली समजल्या असतील. इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. इथून पुढे आता सगळं ॲडव्हान्स, म्हणजे थोडंसं कस्टमायझेशन होईल. त्याच्यानंतर आपण स्प्रिंग सिक्युरिटी वगैरे बघणार आहे. ऑथेंटिकेशन बघणार आहे, आणि JWT सुद्धा आपण बघून घेणार आहे. म्हणजे अजून सर्व्हिस क्लास लिहायचे. इवन दो हे जर खूप चांगला रिस्पॉन्स आला तर पुढचं सिरीज मायक्रो सर्व्हिसेस सुद्धा बनवणार आहेत. ठीक आहे. तर स्टे ट्यून. थँक यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. ठीक आहे. चला बाय.